नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्ड परीक्षा काही दिवसावरच येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिक गुण प्राप्त करता येतील हे आपण वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत प्रसारित करत आहोत। यापूर्वी हिंदी या विषयाची कृतिपत्रिका 80 गुणांची कृतिपत्रिका आपण उत्तरासहित या चॅनलवर अपलोड केलेली आहे। त्याची लिंक आपणास या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास पाहावयास मिळेल। त्याचबरोबर या व्हिडिओच्या मार्फत वर्ग 10वा इतिहास राज्यशास्त्र याची 40 गुणाची जी सराव कृतिपत्रिका आहे ही कशी सोडवावी जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिक गुण कसे प्राप्त होतील, विविध प्रश्न कशा प्रकारे सोडवावेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। तर सुरू करू। यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिले विधान आहे स्त्री पुरुष तुलना हे टिंबटिंब याने लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते। यामध्ये पर्याय आहेत मीरा कोसंबी, शर्मिला रेगे, ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई। तर याचं योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे। बऱ्याच वेळेस विद्यार्थी ही जी रिकामी जागा आहे फक्त ताराबाई शिंदेच एवढंच लिहितात, तर तसे न लिहिता विधान पूर्ण लिहून दिलेला योग्य जो पर्याय आहे तो पर्याय त्या ठिकाणी लिहावा व पर्यायाला अधोरेखित करावे। म्हणजे हे उत्तर असे होईल की स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते। त्यानंतर दुसरे विधान आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे। यासाठी पर्याय आहेत दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई। तर याचे योग्य उत्तर आहे दिल्ली। त्यानंतर तिसरे विधान आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल। यासाठी पर्याय आहेत व्हॉल्टेयर, रेने देकार्त, लिओपोल्ड रांके आणि कार्ल मार्क्स। तर याचे योग्य उत्तर आहे व्हॉल्टेयर। आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणता येईल। त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न पहिला ब, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा। हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल। यामध्ये पहिल्या ज्या 4 जोड्या आहेत त्यामधली आपल्या चुकीची जोडी ओळखायची आहे। यामध्ये पहिला आहे भारतवर्षी चरित्रकोश सिद्धेश्वर शास्त्री चित्रा, मराठी विश्वकोश रघुनाथ भास्कर गोडबोले। त्यानंतर तिसरा आहे भारतीय संस्कृती कोश पंडित महादेव शास्त्री जोशी आणि चौथा आहे महाराष्ट्रीय ज्ञानकोश श्रीधर व्यंकटेश केतकर। तर याची चुकीची जोडी आहे मराठी विश्वकोश रघुनाथ भास्कर गोडबोले। त्यानंतर दुसरे जे घटक आहेत त्यामध्ये 4 जोड्या, त्यापैकी पहिली जोडी आहे द राईज ऑफ द मराठा पॉवर या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। दुसरी आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णुशास्त्री चिपळूणकर। तिसरा आहे मराठ्यांची रियासत गोविंद सकाराम सरदेसाई आणि चौथा आहे गुलामगिरी महात्मा फुले। तर याचं चुकीची जोडी आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णुशास्त्री चिपळूणकर। त्यानंतर तिसरा घटक आहे यामधील 4 जोड्या आपण पाहू। त्यामध्ये एक आहे हेरोडोटस ग्रीस, सिमॉ द बोवा जर्मनी, मायकेल फुको फ्रान्स आणि रेने देकार्त फ्रान्स। तर याची चुकीची जोडी आहे सिमॉ द बोवा जर्मनी। त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे दुसरा अ, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। कोणतेही 2 या ठिकाणी 3 संकल्पना चित्र दिले जातील, म्हणजे प्रत्येक संकल्पना चित्र हे 2 गुणांसाठी, हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल। त्यामध्ये पहिले संकल्पना चित्र आहे प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांनी हे सामने सुरू केले। यामध्ये दिलेले आहेत रथ व घोड्यांच्या शर्यती। दुसरे 4 सामने लिहायचे आहेत। तर त्यामध्ये पहिला सामना येईल कुस्ती, दुसरा मुष्टियोद्धा, तिसरा धावणे आणि चौथा थाळीफेक। त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे वृत्तपत्रांसाठी इतिहासाचा उपयोग। यामध्ये अग्रलेख आणि आढावा हे दिलेले आहेत। तर त्यात इतर 4 ठिकाणी येईल विविध सदरे, त्याचबरोबर दिनविशेष,
बातम्या आणि अन्य लेख. त्यानंतर तिसरा जो घटक आहे संकल्पना चित्र ते म्हणजे पर्यटनाचे 4 गटात विभाजन. हे 4 गट तर त्यामध्ये पहिला गट येईल आंतरराष्ट्रीय पर्यटन, दुसरा येईल स्थानिक पर्यटन, तिसरा येईल प्रादेशिक पर्यटन आणि चौथा येईल राष्ट्रीय पर्यटन. त्यानंतर प्रश्न दुसरा ब, थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 2. हा 4 गुणांसाठी प्रश्न म्हणजेच प्रत्येक टिप ही 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला आहे विश्वकोश. तर याचे उत्तर असे राहील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली. त्यानंतर दुसरा मुद्दा यात राहील मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हे यामागील उद्दिष्ट होते. तिसरा मुद्दा राहील या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या विश्वकोशाच्या मुख्य संपादकपदी नेमणूक केली. विश्वकोशांचे आजपर्यंत 20 खंड प्रसिद्ध झाले आहेत. चौथा मुद्दा राहील मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून त्याचबरोबर ज्ञान साररूपाने त्यात आणले आहे. इतर विषयाप्रमाणे इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी देखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे मुद्दे टाकून हा उपप्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स. तर याचे उत्तर असे राहील हे टिप आपण असे सोडवावी. त्यासाठी नंबर 1 कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत 19व्या शतकात होऊन गेला. दुसरे त्याने दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने मांडलेल्या वर्ग संघर्षाचा सिद्धांत महत्त्वपूर्ण मानला जातो. यामध्ये तिसरा मुद्दा होईल मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असे त्यांनी म्हटले आहे. आणि चौथा मुद्दा होईल इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो असे त्यांचे मत होते. त्यांच्या विचारसरणीवर आधारित अशी साम्यवादी शासनव्यवस्था सर्वप्रथम रशियात अस्तित्वात आली. त्यानंतर तिसरा आहे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय. तर याचे उत्तर असे राहील त्यामध्ये नंबर 1 1934 साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्थापना झाली. दुसरा मुद्दा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या माध्यम विभाग म्हणून हे संग्रहालय काम करते. तिसरा मुद्दा राहील पुणे येथे या संस्थेची मुख्य कचेरी आहे. आणि चौथा मुद्दा राहील चित्रपटांच्या वारसांचे जतन करण्याचे आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य ही संस्था करते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न तिसरा. त्यामध्ये पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणतेही 2. या ठिकाणी 4 विधाने दिली जातील. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे म्हणजे प्रत्येक विधान सहकारण स्पष्ट करण्यासाठी 2 गुण. तर हे असे राहील पहिला आहे त्यामध्ये बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. याचे उत्तर असे राहील बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे कारण नंबर 1 ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णन इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा होईल बखरीतून शूर योद्ध्यांचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांचे वर्णन असतात. तिसरा मुद्दा होईल असे थोर व्यक्तींची चरित्रे आणि त्या काळातील नागरिकांची वर्तने असतात. चौथा मुद्दा होईल तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनांचे चित्र रंगवले जाते. ही वर्णन इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे. अशा प्रकारे याचं उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. याचे उत्तर असे राहील वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते कारण नंबर 1 एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा मूळ भूतकाळ शोधावा लागतो. दुसरा वर्तमानपत्रात
काही सदरे अशी असतात की ती इतिहासावर आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. तिसरा मुद्दा, वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी, 50 वा 75 वर्ष पूर्ण झालेल्या विशेष लेख वा विशेष पुरवण्या अशा वेळी संबंधित घटनेचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्याचबरोबर चौथा मुद्दा येईल की दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहिती असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील प्रशिक्षण आवश्यक असते. याचे उत्तर असे राहील की इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील प्रशिक्षण आवश्यक असते. कारण नंबर 1, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. नंबर 2, प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. नंबर 3, प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारी ही वेगवेगळी असते. चौथा मुद्दा येईल, या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगावी लागते ही माहिती असली पाहिजे आणि ही माहिती आपणाला प्रशिक्षणामुळेच मिळू शकते आणि त्यामुळे इतिहास संशोधन करताना विविध विषयातील प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न चौथा, सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे. याचे उत्तरात असे राहील की सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. कारण नंबर 1, 20व्या-19व्या शतकात खेळांचे अर्थकारण आंतरराष्ट्रीयकरण झाले. दुसरा मुद्दा राहील, सर्वच सामन्यांचे प्रेक्षेपण थेट जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत एकाच वेळी होत असते. त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहत असतात. तिसरा मुद्दा येईल की निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यावर येतात. चौथा मुद्दा राहील की मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळांच्या प्रक्षेपणादरम्यान करत असतात. त्यामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. अशा प्रकारे प्रश्न तिसरा लिहू शकता. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे उतारा वाचून खालील प्रश्न लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. यामध्ये उतारा अशा प्रकारे आहे, महाबळेश्वर येथून जवळ असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडावा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटनासाठी पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी. मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत, साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ललित चरित्रे, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहरदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबविला आहे. यावर आधारित जो प्रश्न आहे ते म्हणजे पहिला प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये भिलार गावांची वैशिष्ट्य, भिलार गावाची 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य येईल निसर्गरम्य गाव आणि दुसरे वैशिष्ट्य येईल स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेला गाव किंवा स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असलेले गाव. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पुस्तकाच्या या गावात कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत. तर त्याचे उत्तर असे राहील, भिलार येथे गावकऱ्यांच्या घरी ठेवलेल्या पुस्तकामध्ये संत वाङ्मय, बालसाहित्य, स्त्री साहित्य, क्रीडा साहित्य अशा सर्व प्रकारची पुस्तकांचा समावेश आहे. त्यानंतर तिसरा आहे, भिलार गावाला पुस्तकाचे गाव असे म्हटले जाते. कारण हा प्रश्न 2 गुणांसाठी, वरले प्रश्न हा पहिला आणि दुसरा प्रश्न 1-1 गुणांसाठी, तर तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी असेल. तर भिलार गावाला पुस्तकाचे गाव म्हटले जाते कारण नंबर 1, भिलार गावातील अनेक घरामध्ये पर्यटकांना वाचता यावी यासाठी पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत. दुसरा मुद्दा येईल, या पुस्तकाचा वाचण्याचा आनंद पर्यटकांना घेता यावा. तिसरा मुद्दा आहे, महाराष्ट्र शासनाने पर्यटनांना आनंद मिळावा म्हणून व वाचकांच्या सोयीसाठी अनेक पुस्तकेही लोकांच्या घरी ठेवली आहेत म्हणून भिलार या गावांना पुस्तकाचे गाव म्हटले जाते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे
तो म्हणजे प्रश्न 5वा. हा दीर्घ उत्तरी प्रश्न आहे. यामध्ये पुढील प्रश्नाची उत्तरे सविस्तर लिहा. कोणतेही 2 हा प्रश्न 6 गुणांसाठी असेल, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी. या ठिकाणी 4 प्रश्न दिले जातील, त्यापैकी आपणास 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तर हे प्रश्न कसे सोडवावे, तर त्यामध्ये नंबर 1 आहे. पहिला प्रश्न आहे, क्रीडा पर्यटन म्हणजे काय? तर याचे उत्तर असे राहील. हा प्रश्न 3 गुणांसाठी असल्यामुळे कमीत कमी यास 4 ते 5 मुद्दे असणे अपेक्षित आहे. त्यामध्ये असे येतील मुद्दे. क्रीडा पर्यटन म्हणजे काय? तर याचे उत्तर असे राहील. नंबर 1, खेळामध्ये भाग घेण्यासाठी किंवा खेळाचे सामने पाहण्यासाठी केलेले पर्यटन म्हणजे क्रीडा पर्यटन होय. सर्वप्रथम क्रीडा पर्यटनाची व्याख्या आपण लिहिली. त्यानंतर दुसरा आहे, 20व्या शतकात पर्यटन हा नवा प्रकार उदयाला आला. त्यानंतर तिसरा आहे, स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर विविध शालेय व आंतरशालेय स्पर्धा भरतात. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, फुटबॉल, हॉकी स्पर्धा दरवर्षी होत असतात. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, विम्बल्डन, फ्रेंच, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा होतात. दर 4 वर्षांनी विविध देशात ऑलिम्पिक आणि एशियाड स्पर्धा भरवल्या जातात. हिमालयीन कार रॅली, महाराष्ट्र व हिंद केसरी कुस्ती स्पर्धा, आशियाई स्पर्धा होतात. त्यानंतर 5वा मुद्दा, या स्पर्धेमध्ये भाग घेणारे खेळाडू, मार्गदर्शक, पंच, स्पर्धांचे आयोजन आणि प्रेक्षेपण या सर्वांचे होणारे पर्यटन म्हणजे क्रीडा पर्यटन होय. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात? तर याचा मुद्दा, खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात याचे उत्तर असे राहील. नंबर 1, खेळाशी अनेक घटक संबंधित असतात आणि त्यातून पुढील व्यावसायिक संधी प्राप्त होतात. त्याचा नंबर 1 असेल, खेळासंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक यांना खेळाच्या मार्फत व्यावसायिक संधी प्राप्त होते. दुसरा मुद्दा होईल, आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यावरून खेळांचे समालोचन करणारे समालोचक, तज्ज्ञ यांना माहिती पुरवणारे सहाय्यक यांना सुद्धा व्यवसायाची संधी प्राप्त होते. तिसरा मुद्दा, खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच इत्यादींना सुद्धा खेळाच्या मार्फत व्यावसायिक संधी प्राप्त होते. चौथा मुद्दा राहील, खेळाचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे सहाय्यक व संगणक तज्ज्ञ यांना सुद्धा खेळामार्फत विविध व्यवसायाच्या संधी प्राप्त होतात. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पर्यटकांच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? तर पर्यटकांच्या विकासासाठी खालील काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये नंबर 1 आहे, पर्यटकांच्या जीवितांची सुरक्षितता आणि वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, पर्यटकांना उत्तम दर्जाचे निवासस्थान, प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत. तिसरा मुद्दा येईल, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. नंबर 4, पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती पुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, दुभाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. 5वा मुद्दा येईल, दिव्यांगांना पर्यटकातील गरजाकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत. अशा प्रकारे त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे तो म्हणजे आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे ते स्पष्ट करा. तर याचे उत्तर असे राहील, आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय अशा खालील कारणामुळे महत्त्वाचा आहे. त्यामध्ये 1, भारताचा स्वातंत्र्य लढा, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथ्या, जयंत्या असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकाची गरज असते. त्यानंतर दुसरं आहे, ऐतिहासिक घटना, चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहासतज्ञाकडून समजून घेणे आवश्यक असते. तिसरं आहे, ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली
पाहिजे. चौथा मुद्दा येईल राष्ट्रनेत्यांच्या कार्यक्रमावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न 6वा, इथून आता राज्यशास्त्र सुरुवात होईल 12 मार्कासाठी. तर राज्यशास्त्राचा प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी. या ठिकाणी 2 विधाने दिली जातील. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होय. यासाठी पर्याय आहेत प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण आणि न्यायालयीन निर्णय. तर याचे योग्य उत्तर राहील सत्तेचे विकेंद्रीकरण. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. तर यासाठी पर्याय आहेत राष्ट्रपती, दुसरे आहे प्रधानमंत्री, तिसरे आहे लोकसभेचे सभापती आणि चौथा आहे उपराष्ट्रपती. तर यांचा योग्य पर्याय राहील राष्ट्रपती. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. म्हणजे प्रत्येक विधान ही 2 गुणांसाठी. या 2 गुणांचे विभाजन अशा प्रकारे राहील की संबंधित विधान चूक आहे की बरोबर आहे हे सांगितल्याबद्दल 1 गुण आणि स्पष्टीकरण याच्यासाठी 1 गुण. तुम्ही जर चूक की बरोबर एवढंच सांगितलात तर तुम्हाला 1 गुण मिळतो. स्पष्टीकरण नाही दिलात तरी 1 गुण मिळतो. मात्र तुम्ही चूक की बरोबर हे न सांगता स्पष्टीकरण केलात तर गुण मिळणार नाहीत. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्यासाठी हे विधान चूक आहे का हे विधान बरोबर आहे हे सांगणे महत्त्वाचे असते. यामध्ये पहिलं विधान आहे निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी. तर याचे उत्तर असे राहील की संबंधित हे विधान चूक आहे. कारण नंबर 1 निवडणुका न्यायमार्गाने व्हाव्यात आणि विश्वासार्ह असाव्यात. नंबर 2 खुल्या वातावरणात निवडणुका झाल्या नाहीत तर निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होतील, भ्रष्टाचार वाढेल. नंबर 3 प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रतिनिधी निवडून येणे आवश्यक होईल म्हणून निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता नसावी. त्यानंतर दुसरं आहे चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. तर हे विधान चूक आहे. कारण नंबर 1 कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच खंबीर राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यश अपयश खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. त्यानंतर दुसरा मुद्दा राहील चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकतो. तिसरा मुद्दा राहील खंबीर नेतृत्व लोकांपर्यंत पोहोचवून ज्यांना आधार मिळवू शकतो व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असणे आवश्यक आहे. आणि तिसरं आहे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर याचे उत्तर आहे की हे विधान चूक आहे. कारण नंबर 1 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याहीच पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकार केंद्रात व राज्यात आघाडीवर आले. दुसरा मुद्दा आहे पक्षांच्या आपापसातील कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. नंबर 3 आहे 1977चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र आणि राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत असते. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरलेला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे 8वा अ पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक ही संकल्पना 2 गुणांसाठी असेल. यामध्ये पहिली संकल्पना आहे प्रादेशिकता. तर याचे उत्तर असे राहील नंबर 1 भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती जपणारे लोक राहतात. दुसरा मुद्दा भौगोलिक विविधतेबरोबरच भाषा, परंपरा, संस्कृती याच्याविषयी आत्मीयता वाटणे हा वरील सर्वाबाबत अस्मिता निर्माण होते. तिसरा मुद्दा आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देतात, यालाच प्रादेशिकता असे म्हटले जाते. त्यानंतर
प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, कोणतीही एक. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. यामध्ये पहिली सूचना आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज सुधारक स्त्री पुरुष. यामध्ये सावित्रीबाई फुले हे उत्तर दिलेलं आहे. बाकीचे 4 समाज सुधारक आपणास लिहायचे आहेत. तर त्यामध्ये पहिला येईल राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिबा फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, पंडिता रमाबाई. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती दुसरी संकल्पना म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचे कार्य. हे आपणास 4 कार्य लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिलं कार्य नद्यांचे पुनर्जीवन, दुसरं कार्य वन संवर्धन, तिसरं कार्य वन्यजीवन संवर्धन आणि चौथं कार्य जोहड बांधून जलसंवर्धन. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 9वा. पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतीही एक. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. यामध्ये पहिला जो प्रश्न आहे राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात. हा प्रश्न 5व्या घटकातील असल्यामुळे कोविड-19च्या प्रभावामुळे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी हा पाठ वगळलेला आहे. तर पुढील आपण प्रश्न पाहू. यामध्ये प्रश्न दुसरा जो आहे निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. तर याचे उत्तर असे राहील निवडणूक आयोगाचे कार्य खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये नंबर 1 निवडणूक प्रक्रिया, मतदारांची निर्मिती, मतदार याद्यांची निश्चिती, उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदार, मतमोजणी, निवडणुकीचे निकाल आणि निवडणुकीसंबंधी वादांचे निराकरण. अशा प्रकारे तुम्ही तक्ता काढून निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करू शकता. अशा प्रकारे या व्हिडिओच्या मार्फत आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या 40 गुणांच्या सराव कृतीपत्रिका उत्तरपत्रिकेसहित अभ्यासलेलो आहोत. धन्यवाद.